नवीन वर्षात पदार्पण करत असताना हे एक आगळं वेगळं वर्ष ठरणार आहे आणि त्याची सुरुवात येत्या 22 जानेवारीला प्रभू श्री राम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने होणार आहे। ही अत्यंत जेवढं गौरव हा शब्द देखील कमी पडेल अशी ही बाब आहे आणि ह्या संपूर्ण अनेक वर्षापासून जे लोकांच्या मनात जी इच्छा होती ती येत्या 22 तारखेला आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदीजी, आदरणीय मोहन भागवतजी, सर्व संत परिवार आणि सर्व महात्मे यांच्या उपस्थित होणार आहे। खऱ्या अर्थाने ह्या आपल्या संपूर्ण देशाला एक अभिमान वाटावं असं एक प्रकारचं हे एक स्मारक होणार आहे। स्मारक म्हणण्यापेक्षा मंदिर तर आहेच, पण ह्या संपूर्ण देशाला त्यातनं संपूर्ण म्हणजे मी नेहमी सांगत असतो की हिंदुइझम हा काय धर्म नाही आहे, हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सुद्धा सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यावेळेस त्यांच्या मनात होती, ती रुजवली, आचरणात आणली आणि त्याच परीने हे करत असताना त्यांनी देखील कुठल्याही दुसऱ्या धर्माचा कधीच भेदभाव केला नाही। पण मात्र आज आपण जर पाहिलं तर जातीत कारण नसताना भेदभाव निर्माण केले जातात आणि मोदींच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेक जर बारकाईने जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते तर खऱ्या अर्थाने जरी कोणी ते आचरणात आणले असतील म्हणजे वेगवेगळे आहेत, म्हणजे धर्म असू दे, म्हणजे दुर्लक्षित संपूर्ण समाज असू दे, त्याचबरोबर क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे त्यांच्या संपूर्ण त्यांनी जे जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात एक टीम जे निर्माण केली होती त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा एका चांगल्या प्रकारची टीम निर्माण केली आणि आज त्यामुळंच आज आपण येत्या 22 तारखेला मोठ्या सोहळा पार पडणार आहे। आपण आपल्या उभ्या आयुष्यात ते मंदिर आपल्याला पाहायला मिळते, हे आपल्या सगळ्यांचं भाग्यच आपण समजलं पाहिजे। अनेक वादविवाद होत असतात, कारण नसताना प्रत्येकजण हे जिथं देव असतात किंवा शिवाजी महाराजांचा विषय येतो, अशा वेळेस कारण नसताना वैयक्तिक रित्या जे केंद्रित झालेले लोक आहेत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी काही विधानं करत असतात।